आज माझ्या मुलांनी एक व्हिडिओ दाखवलं मला. मी पाहत होतो. महाराज हे व्हिडिओ बघा म्हणून. त्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं गेलं आहे, ज्ञान देत आहे त्या व्हिडिओमध्ये. तुम्ही खोटं बोलू नये इतरक वेळेला, पण सोमवारी बोलू नका, असं बोललं गेलेलं आहे. सोमवारी म्हणजे श्रावणच्या सोमवारी, मंगळवारी, गुरुवारी, शुक्रवारी, शनिवारी बोलू नये असं बोलते. अरे, इत्रेक वेळेला काय कधी पण खोटं बोलू नये. मुळात खोटं बोलू नये. का बोलू नये? तर त्याचं प्रारब्ध भोग तुम्हालाच भोगायचा आहे. खोटं बोलल्यामुळे किती लोकांचं जीवनसुद्धा उद्ध्वस्त झालेलं आहे. खोटं कशासाठी बोलताय? काय कारण आहे खोटं बोलायचं? खोटं मुळात बोलण्याचीच गरज नाहीये. हां, धर्मयुक्त कर्मासाठी, चांगल्या कामासाठी एखाद्याचा जीव वाचत असेल, एखाद्याचं लग्न चांगल्या धर्मासाठी, कर्मानी लग्न होत असेल, ते पण लग्न कसं तेही बोलतो मी. आता तुमचं काय ते लव्ह मॅरेज चाललेलं ते नाही. आई-वडिलांनी बघितलेला मुलगा असू दे, मुलगी असू दे, ते लग्न. काय? आणि आता लोकं काय करायला लागलेत, काय तुमचं रिलेशनशिप म्हणे, काय रिलेशनशिप, कर्माचं तुमचं रिलेशनशिप. अरे, कोणतंही शिप करण्यापेक्षा आई-वडिलांचं सल्ला फार महत्त्वाचा आहे. आई-वडिलांचं त्याच्यामध्ये संमती पाहिजे. आता उठ-सूट कोण कोणाच्या बरोबरही लव्ह करतोय, कोण कोणाबरोबरही लग्न करतंय. ते चुकीचं आहे. का माहिती आहे? तुमचे आई-वडील तुम्हाला लहानापासून मोठं करतात, फार कष्टाने करतात, फार खस्ता खातात. त्यावेळेला देवाच्या आशीर्वादाने, देवाच्या कृपा कटाक्षाने आणि आई-वडिलांचे संगोपन त्याच्यात असतंय. त्यावेळेला तुम्ही मोठे होत असता. किती कष्ट कॉलेजच्या वेळेला, शाळेच्या वेळेला. पण मनुष्य काय करतोय? आई-वडिलांना कशाला विचारायचं? मला ही आवडली हिच्याबरोबर, तो आवडला त्याच्याबरोबर. काय करतात? गपचूप लग्न करतात. काही उपयोगाचा नाहीये. कारण त्याच्यात आई-वडिलांची संमती नाही, आई-वडिलांचा आशीर्वाद नाहीये. दोघं घराचं आता ते तुमच्या माहेरच्या पक्षाचं असू दे, सासरच्या पक्षाचं असू दे, दोघांची संमती पाहिजे, दोघांचा आशीर्वाद पाहिजे. कारण कुटुंबामुळे लग्न होतंय. कुटुंब पाहिजे. दोघांचं जोडपं असलं म्हणजे सगळं झालं नाही त्याच्यात. आता मनुष्य काय करतोय, आम्ही दोघं राजा-राणी, झाला आमचा संसार. सासू नको, सासरा नको, कोणीही नको. असं नसतंय. लग्न मोठ्या थोरांच्या संमतीनेच झालं पाहिजे. आणि खोटं बोलणं हे तर फार घोर अपराधच आहे. जेवढं तुम्ही खोटं बोलता, पुन्हा तुमचा जन्म होतोय त्यावेळेला तुम्हाला वाचच नसते. का नसते? कारण तुम्हाला जे मुख दिलेलं आहे देवाने खरं बोलण्यासाठी, चांगलं बोलण्यासाठी, शिव्यागाळ करण्यासाठी नाही दिलेलं असतंय. सत्य बोलण्यासाठी दिलेलं असतंय. जेवढं तुम्ही असत्य बोलता, जेवढं खोटं बोलता, तेवढंच तुम्हाला प्रारब्ध भोगावं लागतं. शरीरात असताना सुद्धा, शरीर गेल्यावर सुद्धा. हे तुम्ही कायम लक्षात ठेवा. कारण मनुष्य जे करतो, तेच त्याला भोगावं लागतो. जे पेरणार तेच उगवणार.